पायची ऐकायला आलं नाही होय तुला? शॉक लागला का? ए शुभू, ही जी कंपनी आहे की नाही, त्या कंपनीचा मी अर्धा मालक आहे. आता तुला जर काम पाहिजे तर मी काय सांगतोय तेवढं फक्त ऐकायचं. पुढे ये, माझे पायचे तुला या नोकरीत की नाही आता लगेच पक्का करतो परमनंट. विक्रम! शुभो, तू त्या विश्वंभरचा आता काय असिस्टंट नाही, मॅनेजर नाही. विसरलोय तुला. त्या विश्वंभरनी त्याच्या त्या पॉश भारी आउट हाऊस मधनं रस्त्यावरती फेकला की पार. मग आता तू तुझ्या फॅमिली सहित कुठल्या तरी आडगळीतल्या खोलीत राहतोय. विक्रम खडगे पाटील, हे सगळं कारस्थान तुझं आहे हे मला चांगलं माहितीये. तूच सगळे घडवून आणलेस ना? बरोबर की? बरोबर आहे शुभू. काय डोस काय तुझं? त्या हवालदार घनश्यामला मीच मॅनेज केलंय. कधी केलं, कुठं केलं, केव्हा केलं, कसं केलं, हे 7 जन्मात बी तुला हुडकून सापडायचं नाही. मग शुभू कसं करणार तू? होय रे, कसं करणार? शुभू, राग येतोय, कंट्रोल करता बरं का, रागाला आवरायचं. आमच्या सारख्या मोठ्या माणसाच्या नादाला लागल्यावरती रस्त्यावरतीच येतात माणसं. अरे तुझी लायकी आहे, तुझी लायकी आहे का आमच्या नादाला लागतोय, आमच्यावर आठ टाकतो? कसा वागला आमच्या बरोबर आठव की जरा. माझ्या फाईल उकरू बाहेर काढतोय, आम्हाला ब्लॅकमेल करतोय तू. माझ्या ऑफिस मध्ये येऊन मला चपलेला थांबतोय तू. त्या दिवशी ऑफिस मध्ये सफरचंद खात होतो, चाकू खूप असला माझ्या नारड्यात. सोडणार नाही तुला शुभो, सोडणार नाही बरं का तुला. या सगळ्याचा बदला घेणार. आणि त्यो तुझा विश्वंभर, मला सांग की शुभो, काय काय नाही केलं त्या विश्वंभर साठी तू? रक्ताचं पाणी केलं. आणि त्या नालायक शिक्षण मंत्र्याने काय दिलं तुला? रस्त्यावरती फेकलं की नाही? त्याचा माज कसा उतरवायचा ना ते विक्रम गाडगे पाटलांना चांगलं ठाऊक आहे. फक्त एकदा त्याला शिक्षण मंत्र्याच्या खुर्चीतलं खाली खेचायचं आहे, बस. विक्रम! हिम्मत कशी झाली रे माझ्या कालाला हात लावायची? हिम्मत तुला माहितीये. आता मी काय म्हणतो ना ते कान उघडे ठेवून ऐक. जोपर्यंत शुभूच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे ना, तोपर्यंत साहेबांविषयी मी वाईट शब्द ऐकून घेणार नाही. जर तू साहेबांविषयी वाईट शब्द बोललास ना, तुला या तुझ्या केबिन मध्ये चित्ता काढेन. अनेक गोष्ट ऐक. जरी माझ्यावर वाईट वेळ आली असली ना, तरी कोणाचे पाय चिपून स्वतःची इज्जत अशी विकून नोकरी मिळवायची वेळ आलेली नाहीये. आणि शुभू ती येळ येऊ देणार नाही. तुझी नोकरी तुझ्याकडेच ठेव. आई, तुला माहिती आज काय झालं? ज्या बाबांच्या एका प्रेमाच्या शब्दासाठी मी आसुसलेले होते ना, बाबांनी मला त्यांची मुलगी म्हणून स्वीकारावं असं सतत वाटायचं ना मला. आई, अखेर आज तो दिवस आलाय. बाबांनी मोठ्या मनाने माझा मुलगी म्हणून स्वीकार केला. आणि तुला माहितीये का, मी त्यांना घास पण भरवला. मी ना
मी या जगातली सगळ्यात आनंदी मुलगी आज. म्हणजे मला किती आनंद झालाय मला सांगता सुद्धा येत नाहीये. आई, तू आज हवी होतीस का इथे? मला खूप आठवण येते तुझी. ही आनंदाची गोष्ट मी त्याला सांगू का? त्याला पण खूप आनंद होईल. विष्णू, एक चहा दे. श्रावणीचा फोन. हॅलो हॅलो शुभू, तू कुठे आहेस? काय करतोयस? श्रावणी, काय नाही, बोल ना. मी बाहेर आहे. ते सगळं सोड. तू आत्ता लगेच सगळी कामं टाक आणि इथे घरी निघून ये. मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. मला तुला एक खूप खूप आनंदाची गोष्ट सांगायची शुभू. श्रावणी, मी नंतर बोलू तुझ्याशी. पण जाऊ दे, नंतर कशाला, आत्ताच सांगते. शुभू, तुला माहितीये का आज काय झालं ते? अरे अरे बाबांनी माझा मुलगी म्हणून स्वीकार केलाय आणि माझ्या हातनं त्यांनी घास सुद्धा खाल्ला. शुभू, म्हणजे मला सांगता येत नाही मला किती आनंद झालाय ते. मला खूप खूप आनंद झालाय. तुला पण झालाय ना? हॅलो शुभू, बोल ना. अरे बापरे, मी काय केलं? त्याच्याबरोबर माझं सगळं नातं संपलंय. त्याच्याशी माझा आता काही संबंध नाही. त्याला भावनेच्या भरात फोन केला मी. हॅलो शुभू, अरे ते सॉरी, मला आनंद झाला होता. भावनेच्या भरात चुकून फोन लावला तुला. पण परत असं नाही करणार. मी तुला परत त्रास नाही देणार. सॉरी, मी ठेवते. चला, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस चौकीला यावं लागेल. काय झालं? मी काय केलंय? ते काय माहिती नाही, वरून ऑर्डर आहे आम्हाला. पोलीस चौकीला आल्यावर सगळं कळेल. चला कांबळे, घ्या ना.